हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला तर माझी सकाळ झालेली आहे. आता सध्या जस्ट मी उठलेली आहे आणि आईने एकदम फ्रेश ताजी ताजी फुलं वगैरे देवासाठी तोडून आणलेली आहेत बाहेरून. मी सध्या उठलेली आहे आणि उठून आधी आंघोळ वगैरे झाली, माझी फ्रेश वगैरे झाली, देवपूजा करायला घेतलेली आहे मी. कसं आहे, देवपूजा माझी आता झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर लगेचच कसं असतं ना, सकाळी उठल्याबरोबर मी म्हणजे आधी देवपूजा करते. आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतरच मी माझी बाकीची जी काही कामं असतात ते देवपूजा केल्यानंतर करते. देवपूजा झाली म्हणजे कसं घरात पण आपल्याला प्रसन्न वाटते आणि आपलं मन पण दिवसभर एकदम फ्रेश राहतं. असं म्हणतात ना की देवाला आपल्या समस्या सांगितल्या ना तर देव नक्कीच त्याचं तारणहार करतो. कारण की माझा तर खूप विश्वास आहे देवावर. आणि बघा, देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी म्हणजे सकाळपासून काहीच घेत नाही, ब्लॅक टी वगैरे काहीच नाही घेत. आधी उठल्यानंतर मी गरम पाणी तापवते, त्याच्यामध्ये हळद घेते डेली. कसं आहे ना, जी म्हणजे काही पोटात आपल्या घाण असते ते गरम पाणी म्हणजे कोमट पाणी पिल्याने निघून जाते, बरोबर आहे. आणि पाणी वगैरे पिल्यानंतर मी कपडे वगैरे धुवायला घेतले. कपडे वगैरे धुवून पण झाले, वाळू पण घातलेले आहेत मी कपडे. बघा किती सारे कपडे असतात ना रोज. आणि कपडे वगैरे झाल्यानंतर धुवून म्हणजे सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर मी माझा चहा घेत असते. आणि चहा घेतानाच मी रातची जी भांडी असतात पडलेली ती भांडी पण लावून घेते, म्हणजे तोपर्यंत चहा उकळतो एका साईडला आणि इकडे माझं दुसरं पण काम होते. म्हणजे ॲट ए टाईम मी दोन काम इझिली करते आणि मला ती सवय पडलेली असल्यामुळे मला काही त्याचं अवघड वाटत नाही. चला तर आता माझा चहा झालेला आहे फ्रेंड्स. त्याच्यामुळे कसं आहे, सकाळपासून मी काहीच खातपीत नसते माहिती आहे का उठल्यापासून. तरी मला नाश्ता म्हणजे चहा घ्यायलाच मला 10 वाजतात आणि चहासोबत काहीतरी हलकंसं खायला मला लागतेच. तरी ब्रेड किंवा मग बिस्किट वगैरे असं काहीतरी खात असते. आणि मम्मीचं चाललं होतं, माझं पण चाललं होतं मम्मीला की आज भाजी काय करायची म्हणून. तर मम्मीने रात्रीच डाळ वगैरे फोडणी म्हणजे डाळ वगैरे भिजू घालून दिली होती आणि मम्मीला मुगाची डाळची आज भाजी करायची होती. तर मी मम्मीला सगळं कापून वगैरे दिलेलं आहे, टोमॅटो वगैरे. आणि आई आता भाजी करत आहेत. म्हणजे आज आई म्हणजे माझी आई नाही तर माझ्या सासूबाई, त्यांना पण मी आईच म्हणते. माझ्या सासूबाई पण खूप छान आहेत. कधी एखाद्या वेळेस म्हणजे मला असं त्यांच्या हातचं वगैरे खावं असं वाटलं ना तर त्या करतात माहिती का खायला भाजी वगैरे. कसं आहे ना, आपण आपल्या हातचं नेहमी नाही आवडत ना आपल्याला खायला भाज्या वगैरे. त्याच्यामुळे आई बनवतात एखाद्या वेळेस भाजी. जर माझं एखाद्यावरती असं मूड नसला ना तर आई बनवतात भाजी वगैरे. आणि आईच्या भाज्या खरंच खूप छान करतात माहिती आहे का. आमच्याही भाज्या म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये तर आमच्या आईच्या हातच्या भाज्या एकदम फेमस आहेत. तर आईने सध्या आता भाजी केलेली आहे बघा. मूग डाळ झालेली आहे आपली. मूग डाळ मम्मीने बनवलेली आहे. आणि एक साईडला माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत. आणि कढी का बनवली मी तर ना मुगाची भाजीसोबत ना कढी लागतेच त्याच्यामुळे. तर चला फ्रेंड्स, माझा आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. बाय.